Good afternoon students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the application of trigonometry. Application of trigonometry. आता ट्रिग्नोमेट्रीचा वापर करून काय काय आपण उदाहरण सॉल्व करू शकतो किंवा त्याचा उपयोग कुठे होतो ते बघूया. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे अँगल ऑफ इलेव्हेशन. फर्स्ट angle of elevation. आता अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे काय ते एकदा समजून घ्या. सपोज इथे समजा ही जमीन असेल, ओके. इथे एखादा माणूस उभा आहे. हा माणूस उभा आहे, ओके, या पद्धतीने. आता हा ज्यावेळेस इकडे पाहत असेल तर त्याची ही सरळ असं तो पाहणार आहे, म्हणजे ती त्याची दृष्टी रेषा झाली. त्याला आपण म्हणणार लाईन ऑफ व्हिजन. असा आपण सरळ जेव्हा बघतो आपल्या डोळ्यासमोर त्यावेळेस त्याला काय म्हणणार, लाईन ऑफ व्हिजन. त्यालाच म्हणायचं दृष्टिरेषा. दृष्टिरेषा सरळ बघतो आपण, सरळ उभं राहिलो, मान खाली किंवा वर न करता फक्त समोर बघतोय, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणणार आहे, लाईन ऑफ व्हिजन. मग माणूस तो इथं बघतोय, ओके. मग जेव्हा समजा इकडच्या बाजूला जर एखादी उंच इमारत असेल, इथे या ठिकाणी उंच इमारत असेल आणि इथे कोणतरी असेल, ओके, याच्याकडे जेव्हा तो पाहणार आहे तर त्या अशा पद्धतीने त्याला थोडीशी मान वर करावी लागेल. मग त्यावेळेस त्याची लाईन ऑफ व्हिजन कुठं जाईल, इकडे जाणार आहे, बरोबर आहे. ही हॉरिझॉन्टल होईल. ॲक्च्युली ज्यावेळेस सरळ बघतोय तर ती ॲक्च्युली हॉरिझॉन्टल लाईन पण आहे, क्षैतिज समांतर रेषा. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन त्यालाच म्हणतात क्षितिज समांतर रेषा. क्षितिज समांतर रेषा. मग जेव्हा तो या ठिकाणाहून वर बघणार आहे त्यावेळेस ही हॉरिझॉन्टल लाईन आणि ही लाईन ऑफ व्हिजन यांच्यामध्ये समजा जो अँगल तयार झाला त्याला आपण थीटा म्हटलं. तो जेव्हा खालून वर बघत असेल, अपवर्ड डायरेक्शनला बघत असेल, त्यावेळेस जो अँगल तयार होतो त्याला म्हणायचं अँगल ऑफ इलेव्हेशन. त्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ इलेव्हेशन. त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं उन्नत कोन. उन्नत कोन, अँगल ऑफ इलेव्हेशन. तो खालून वर बघतोय. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा अँगल कोणामध्ये तयार होतो, ही हॉरिझॉन्टल लाईन आणि त्याची ही लाईन ऑफ व्हिजन दोघांमध्ये तयार होतो जेव्हा तो खालून वर बघतोय. आता सेकंड कंडिशनला काय होईल, समजा इथे असणारा जो माणूस आहे, इथे असणारा माणूस, परत आपण इकडे जाऊया पुढे. इथे असणारा माणूस ज्यावेळेस इथे असणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे बघतोय, ओके, इथं कोणतरी आहे समजा उभा, त्याच्याकडे तो बघतोय. असं जेव्हा होईल, जेव्हा हा वर असेल तर त्याची हॉरिझॉन्टल लाईन कशी असणार आहे, अशी, ओके. ही त्याची हॉरिझॉन्टल लाईन झाली. आणि तो कुठं बघतोय, या व्यक्तीकडे, या डायरेक्शनने. म्हणजे त्याला, तो जर उंचावर असेल आणि त्याला खाली असणाऱ्या माणसाकडे बघायचं असेल तर ही हॉरिझॉन्टल लाईन आणि ही लाईन ऑफ व्हिजन दोघांमध्ये जो अँगल तयार झाला तो पण आपण समजा थीटा मानला तर त्याला म्हणायचं अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन त्यालाच म्हटलं जातं अवनत कोन. त्यालाच म्हटलं जातं अवनत कोन. म्हणजे अशा पद्धतीने दोन अँगल आपण पाहिले, एक अँगल ऑफ इलेव्हेशन आणि दुसरा अँगल ऑफ डिप्रेशन. हे नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस तो वरून खाली पाहतोय तर ही हॉरिझॉन्टल लाईन आणि ही लाईन ऑफ व्हिजन दोघांमध्ये जो अँगल तयार होतो त्याला अँगल ऑफ डिप्रेशन म्हणायचं. जेव्हा तो खालून वर बघतोय त्यावेळेस हॉरिझॉन्टल लाईन आणि ही लाईन ऑफ व्हिजन दोघांमध्ये जो अँगल तयार होतो त्याला तो अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे दोन घटक आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत आणि याच्यावरतीच पूर्ण पुढचं प्रॅक्टिस सेट 6.2 डिपेंडंट आहे. बघूया आपण एक्झाम्पल्स. ओके, बघूया आता एक्झाम्पल्स बघूया. प्रॅक्टिस सेट 6.2.
प्रैक्टिस सेट 6.2. Question number 1. A person is standing at a distance of 80 meter from a church, looking at its top. The angle of elevation is of 45 degree. Find the height of the church. चर्चची हाईट काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे. एक एक स्टेप बघूया आपण. काय काय दिलंय ते बघू एकदा. सपोज दिस इज ग्राउंड और अर्थ. ही ग्राउंड आहे, जमीन आहे. नंतर ह्या चर्च पासून एक व्यक्ती इथं उभी आहे. समजा इथं कुठेतरी उभी ती व्यक्ती. ओके, ए पोझिशनला आहे आणि ती इथे बी पोझिशनला एक चर्च आहे, बी ठिकाणावरती. मग ही व्यक्ती ह्या चर्चपासून, हा चर्च असेल तर ही व्यक्ती त्या चर्चपासून किती अंतरावर आहे? 80 मीटरवरती आहे. ओके, मग तो चर्चच्या टॉपकडे बघतोय. समजा BC ही चर्चची हाईट आहे. ही चर्च आहे समजा चर्च, आणि BC ही चर्चची हाईट आहे. आणि जेव्हा तो ह्या इथून चर्चच्या टॉपकडे बघतो, आता एक लक्षात ठेवा, त्या माणसाची उंची आणि चर्चची उंची, दोघांची हाईट यामध्ये खूप मोठा फरक असेल. म्हणजे याची उंची साधारणतः 5 फूट असेल तर हे जरा जास्त उंच येतं ना. म्हणून आपण काय विचार करतो की तो या बॉटमपासूनच तिकडे बघतोय. म्हणजे हे लक्षात ठेवा. म्हणजे काय, समजा एखादा माणूस जमिनीवरती उभा आहे आणि इथे असा तो उभा आहे समजा, बरोबर आहे, आणि हे चर्च आहे. ओके, मग खरं तर त्याची हॉरिझॉन्टल लाईन अशी असेल, बरोबर आहे, आणि ह्या टॉपकडे तो असा बघणार आहे. म्हणजे इथे अँगल तयार होईल. खरं तर आपण त्याची हाईट विचारात घ्यायला पाहिजे. पण कन्व्हिनियन्ससाठी थोडंसं सोपं जाऊ यासाठी काय कन्सिडर करतो आपण की हा पॉईंट जो आहे तो इथे आहे डायरेक्ट, असं कन्सिडर करतो. का तर याची हाईट आणि एखाद्या वस्तूची हाईट जी काही असेल याच्यामध्ये खूप मोठा फरक येतो. त्यामुळे आपण शक्यतो तसं करतो. ओके, हे लक्षात ठेवा. मग आता समजा ती व्यक्ती इथे आहे, इथून तो या टॉपकडे बघतोय आणि इथे काहीतरी अँगल तयार झाला आहे आणि तो अँगल आहे 45 डिग्रीचा अँगल ऑफ इलेव्हेशन. म्हणजे हा θ 45 आहे. मग आता आपल्याला एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की जे दिलं आहे त्याच्यावरून आपण लिहून घेतलं. मग आता हे वेगळं लिहावं पण लागेल. डिस्टन्स ऑफ पर्सन फ्रॉम चर्च इज इक्वल टू 80 मीटर. तो माणूस चर्चपासून 80 मीटर अंतरावरती आहे. ओके, मग अँगल ऑफ इलेव्हेशन दॅट इज थीटा इज इक्वल टू 45. नंतर हाईट ऑफ चर्च इज इक्वल टू आपल्याला माहीत नाही. ओके, ते लक्षात आलंय, पुसून टाकू आपण. आता चर्च जो असेल तो जमिनीला नेहमी कसा असेल? परपेंडिक्युलर, बरोबर आहे. चर्च इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू ग्राउंड. जमिनीला किंवा अर्थ असं म्हटलं तरी चालेल, त्याला परपेंडिक्युलर असेल. म्हणजेच काय, CB परपेंडिक्युलर AB, देअरफॉर मेजर्ड अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. B इक्वल टू 90. म्हणजेच ट्रायंगल इन राईट अँगल ट्रायंगल ABC. आता याच्यामध्ये हा जो अँगल आहे हा 90चा झाला. मग आता आपल्याला रिलेशन कोणाकोणामध्ये, ही साईड आणि ही साईड, आणि अँगल हा दिलाय. मग 40 डिग्रीच्या ही अपोजिट साईड झाली आणि ही ॲडजस्टंट साईड झाली. अपोजिट आणि
ॲडजस्टंट याचा रेशो असणारा रेशो कोणता आहे? टॅन. मग tan 45 डिग्री इज इक्वल टू BC अपॉन AB. BC अपॉन AB. आणि tan 45 आता एक टेबल आपण घ्यायला पाहिजे होता. ठीक आहे, एक्झाम्पल नंतर परत समजून सांगतो. याच्यापुरतं तात्पुरतं tan 45 ची जी व्हॅल्यू असते ती किती असते? मागच्या वर्षी आपण चार्ट पाहिला होता, तो एक टेबल तुम्हाला मी शिकवला होता. त्याची tan 45 किती असते? मग 1. मग इथे आपण काय लिहिणार? 1 इक्वल टू CB माहीत नाही आहे आणि AB डिस्टन्स माहीत आहे 80. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू 80 मीटर इज इक्वल टू CB. देअरफॉर हाईट ऑफ चर्च इज इक्वल टू 80 मीटर. चर्चची हाईट ही 80 मीटर असणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा आणि मग आपण पुढे जाऊया. अगोदर एकदा टेबल आपण समजून घेऊ आणि मग परत पुढचं एक्झाम्पल घेऊ. ओके, आता टेबल कसा समजून घ्यायचा किंवा कसा लक्षात ठेवायचा ते आपण एकदा बघूया. काय करायचं, आपल्याला माहिती आहे 0 to 4 पर्यंत इथे नंबर लिहायचे. 0 to 4, 0, 1, 2, 3 अँड 4. प्रत्येकाला 4 ने डिवाइड करायचं. डिवाइड ईच बाय 4. ओके, टेक स्क्वेअर रूट, वर्गमूळ घ्या. ओके, मग याचं वर्गमूळ घेतलं तर काय होईल? 0 डिवायडेड बाय 4. 0ला कशाने डिवाइड केलं तर आन्सर 0च येणार आहे आणि त्याचं स्क्वेअर रूट पाडलं तर 0 येईल. इथे 1चं स्क्वेअर रूट 1, 4चं 2, इथे √2 याचं 2, इथे √3 अपॉन 2 आणि 4 अपॉन 4 म्हणजे 1, 1चं रूट 1. म्हणजे अशा पद्धतीने ह्या 5 व्हॅल्यूज आल्या. ओके, मग हे जे काही केलं हे सगळं लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त डायरेक्ट ह्या 5 व्हॅल्यू तुम्ही पाठ करा. डायरेक्ट 5 लक्षात ठेवायचं. 0, 1/2, √2 अपॉन 2, √3 अपॉन 2 आणि 1. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे हे करताना आपण असं केलं तरी चालू शकतं किंवा याला सिम्प्लिफाय जर केलं असतं तर हे काय आलं असतं इथे 2 1 जा 2, 2 2 जा 4 म्हणजे √1/2 म्हणजेच काय झालं असतं हे 1/√2. असं पण चालेल, कुठलीही वापरू शकता, पण त्यांनी असं सिम्प्लिफाय या पद्धतीने आपल्याला जो चार्ट दिला आहे त्याच्यामध्ये केलेलं आहे. आपण कोणतंही ठेवू शकतो, काय अडचण नाही. मग अशा पद्धतीने ह्या 5 व्हॅल्यू फक्त आपल्याला पाठ करायचे आहे. 0, 1/2, 1/√2, √3 अपॉन 2 आणि 1. बस हे 5 पाठ झाल्या की वरच्या याची काही गरज नाही आहे. मग आता हे व्हॅल्यू मी वर लिहितो इथे 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1. आता ह्या व्हॅल्यू कोणाकोणाच्या आहेत तर हे 0 डिग्री अँगलसाठी आहे, ही व्हॅल्यू 30 डिग्रीसाठी आहे, ही 45 साठी आहे, ही 60 साठी आहे आणि ही 90 डिग्रीसाठी आहे. आणि मग इकडे ही व्हॅल्यू कोणासाठी आहे तर साइन गुणोत्तरासाठी. म्हणजे साइन 0 असेल तर 0 होईल, साइन 30 असेल तर 1/2 होईल, साइन 45 असेल तर 1/√2 होईल. मग आता इथे जो अँगल आपण घेतो त्याच्याऐवजी आपण काय म्हणतो मग साइन थीटा. हे सगळं थीटा आहे, इकडे थीटा आहे. ओके, आणि मग ही व्हॅल्यू या पद्धतीने चालू. मग आता ही साईनसाठी साइन थीटा म्हणजे साइन 0 इक्वल टू 0, साइन 30 डिग्री इक्वल टू 1/2, साइन 45 1/√2 आणि साइन 60 √3/2, साइन 90 डिग्री 1. ओके, याच्यानंतर आपल्याला कॉस लिहायचा आहे. कॉस थीटा. कॉस थीटा लिहिताना काय लिहायचं, फक्त तिकडच्या किमती इकडून लिहायला सुरुवात करायची. मग पहिले 1 √3/2, 1/√2, 1/2 अँड 0. 2 झाल्या. ओके, आता तिसरी जी किंमत आपल्याला घ्यायची आहे ती टॅनची घ्यायची. कशाची घ्यायची आहे? टॅन थीटा. आता टॅन घेण्यासाठी काय करायचं, फक्त यांच्या न्यूमरेटरचा रेशो घ्यायचा. न्यूमरेटर म्हणजे काय 0/1. 0/1. मग आता 0ला कशानेही डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे 0च. नंतर 1/√3, 1/√3. नंतर 1/1 म्हणजेच 1.
इथे √3/1 डिनॉमिनेटरला 1 लिहायची काही गरज नाही, √3. इकडे 1/0. आता एखाद्या संख्येला जर 0ने डिवाइड केलं तर काय येईल हे नक्की सांगता येत नाही, त्यालाच आपण म्हणतो नॉट डिफाईन. त्यालाच आपण काय म्हणतो, नॉट डिफाईन. ओके, मग आता हे झालं टॅनच्या बाबतीमध्ये. जर कॉटच्या व्हॅल्यू काढायच्या असतील तर फक्त तिकडच्या किमती इकडून तिकडे लिहित जायच्या. पहिलं ND √3 1 1/√3 अँड 0 झालं. म्हणजे एक किंमत काढली की पुढच्या किमती आपल्याला सगळ्या माहीत होतात. ND √3 1 1/√3 0 हे झालं टॅन कॉटच्या बाबतीमध्ये. आता साईनचा रेसिप्रोकल केला तो कोसेक होतो. साईनचा रेसिप्रोकल म्हणजे काय, याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1, मग 1/0 1/0 दॅट इज ND. याच्या उलट केला तर 2/1 म्हणजे 2. याच्या उलट केला तर √2/1 म्हणजेच 2. नंतर 2/√3 आणि 1/1 म्हणजेच परत 1 येतो. इथे काही फरक पडत नाही. हे झालं कोसेकचं. त्याच्यावरून जर सेक काढायचं असेल तर सेक थिटासाठी फक्त त्या किमती इकडून तिकडे लिहित जा. 1 2/√3 √2 2 आणि ND. या पद्धतीने आपण 6चे 6 रेशोज काढू शकतो 0 डिग्री 30 डिग्री 45 60 आणि 90 डिग्रीसाठी. ओके, मग हे तुम्हाला पाठ करावं लागतं. कसं लक्षात ठेवायचं, तुम्ही सोपी पद्धत तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा. मी फक्त काय केलं आहे, साईनची किंमत पाठ केली, कॉस लिहिला. टॅनची पाठ केली, कॉट लिहिला. कोसेकची पाठ केली, सेक लिहिला. पाठ केलंच नाही खरं तर, याच्यावर फक्त ह्या 5च किमती खऱ्या पाठ कसं म्हणजे 1 2 आणि 3 एवढं जर तुमच्या लक्षात आलं तर बाकीचं तर काय फक्त उलट लिहित जायचं आहे, बाकी काही फरक नाही आहे. पेपर सुरू होण्याच्या अगोदर हा चार्ट लिहूनच ठेवायचा शेवटच्या पेजवरती, म्हणजे आपण परत चूक करण्याची म्हणजे चूक होणार नाही. Okay, now see the next example of 6.2. Second example, from the top of a lighthouse an observer looking at a sheep makes angle of depression of 60 degree if the height of the lighthouse is 90 meter, then find how far the sheep is from the lighthouse. म्हणजे ते जहाज लाईट हाऊस पासून किती दूर असेल. याचा अर्थ काय समजून घ्या. समुद्रामध्ये जी जहाजं चालतात, रात्री त्यांना कुठली दिशा कळत नाही, त्यावेळेस तिथं समुद्रामध्ये काही लाईट हाऊस असतात ज्याला दीपस्तंभ म्हणतात. समजा हा समुद्राचा सरफेस आहे, पाण्याचा टॉप आहे. ओके, इथे एक लाईट हाऊस आहे. AB ही लाईट हाऊसची हाईट आहे. हाईट ऑफ लाईट हाऊस इज इक्वल टू AB, आणि AB आपल्याला माहीत आहे वाटतं. लाईट हाऊसची हाईट आपल्याला माहीत आहे. हाईट किती आहे लाईट हाऊसची?
90 मीटर. लाईट हाऊसची हाईट आहे आपल्याकडे 90 मीटर. ओके. Observe, looking at a sheep makes an angle of depression of 60 degree if the height of the lighthouse is 90 meter. आता या टॉपवरती एक माणूस आहे, बरोबर आहे. त्याची हॉरिझॉन्टल लाईन काय असणार आहे, अशी. ही त्याची हॉरिझॉन्टल लाईन. ओके. तो वरून खाली बघतोय. इथे एक जहाज आहे सी पॉइंटला. इथे आपण डी म्हणूया. ओके. मग सी इज द सीप. सी इज द सीप. आणि हे ए बी काय, लाईट हाऊस. ही पर्सन ए पॉईंटवरती आहे. ओके. मग त्याची हॉरिझॉन्टल लाईन ही असणार आहे. मग तो वरून खाली बघतोय. हा जो अँगल ऑफ डिप्रेशन झाला हा 60 डिग्रीचा झाला. अँगल ऑफ डिप्रेशन काय झाला, 60. हे लक्षात घ्या. मग आता इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्या. आता ही लाईन जी आहे ही जमीन आहे किंवा वॉटर सरफेस आहे आणि हे हॉरिझॉन्टल लाईन आहे. दोन्ही एकमेकाला पॅरलल राहतील. त्यांची आपण जर ही ट्रान्सव्हर्सल मानली तर हा अँगल आणि हा अँगल हे अल्टरनेट अँगल होतात. आणि जेव्हा लाईन्स पॅरलल असतात अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. मग हा 60चा असेल तर हा सुद्धा 60चा असतो. अँगल ऑफ डिप्रेशन घेताना काही मुलं हा घेतात, ही चूक आहे. अँगल ऑफ डिप्रेशन कोणामध्ये तयार होतो, हॉरिझॉन्टल लाईन आणि लाईन ऑफ व्हिजन. कुठे बघतोय तो खाली, त्याच्यामध्ये जो तयार होईल त्याला अँगल ऑफ डिप्रेशन म्हणायचं. मग हा झाला 60चा. ओके. मग आपण काय म्हणणार आहे, अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन दॅट इज थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. आणि ए बी जे आहे त्याची हाईट आपण घेतलेली आहे. नंतर डिस्टन्स ऑफ सीप, डिस्टन्स ऑफ सीप फ्रॉम लाईट हाऊस. लाईट हाऊस जरी आपण नुसतं असं म्हणत असलो बी सी इज इक्वल टू व्हॉट, डिस्टन्स ऑफ लाईट हाऊस फ्रॉम सीप म्हणतो, पण मोजताना नेहमी कुठून मोजणार आहे, त्या लाईट हाऊसच्या बॉटमपासून किंवा बेसपासून. ओके. हे सगळी माहिती मिळाली. त्याच्यावरून आता सोपं आहे. मग आता याचा आणि याचा संबंध असणार रेशो कोणता आहे, परत टॅन. मग आपण टॅन 60 डिग्री घेणार. tan 60 डिग्री इज इक्वल टू tan 60 डिग्री इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. हे डिस्टन्स, ही हाईट आपला 90 मीटर. यस, हे आहे 90. मग ए बी अपॉन बी सी. हां, इथे एक वाक्य लिहायचं राहिलं. लाईट हाऊस इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू वॉटर सरफेस. वॉटर सरफेसला तो परपेंडिक्युलर असणार आहे. देअरफॉर मेजर्ड अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री इन राईट अँगल ट्रायंगल ए बी सी. जोपर्यंत हा राईट अँगल ट्रायंगल होत नाही तो पण आपण हे रेशो वापरू शकत नाही, हे लक्षात ठेवा. मग tan 60 डिग्री, tan 60 काय झालं मग पुढे, ए बी अपॉन बी सी. ए बी माहिती आहे, ए बी अपॉन बी सी. tan 60ची व्हॅल्यू त्या चार्टमध्ये दिली बघा. tan 60 किती असतो, tan 60 √3 किती असतो, √3. मग √3 इज इक्वल टू ए बी आहे 90 आणि हा बी सी. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. बी सीला इकडे आणा, √3 इकडे आणा, म्हणजे काय होईल, बी सी इज इक्वल टू 90 अपॉन √3. देअरफॉर बी सी इज इक्वल टू, इथे √3 नको आहे आपल्याला. मग आपण काय करणार, रॅशनलायझेशन किंवा परिमेयीकरण करायचं छेदाचं. √3 इंटू √3 अपॉन √3. आता न्युमरेटरचं हे असं काय ॲडजस्ट केलं, याचा रेशो 1 येणार आहे आणि 1ने मल्टिपल केल्याने काही फरक पडत नाही, व्हॅल्यू तीच राहते, म्हणून ॲडजस्टमेंट करून घेतली. देअरफॉर बी सी इज इक्वल टू 90 √3 आणि यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर √9 येईल आणि √9 म्हणजेच 3. या 3ने या 3ला नाही डिवाइड करायचं, बाहेरच्या करायचं, रूटच्या बाहेर, म्हणजे काय होईल. देअरफॉर बी सी इज इक्वल टू 30 √3 मीटर. बी सी इज इक्वल टू 30 √3 मीटर. म्हणजे आपण शेवटचं वाक्य लिहिणार, द सीप इज ॲट 30 √3 मीटर फ्रॉम द लाईट हाऊस. लाईट हाऊसपासून 30 √3 मीटर एवढ्या डिस्टन्सवरती असणार आहे.
ओके, या पद्धतीने आपण सेकंड कंप्लीट केलं आहे. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित कंप्लीट करा, मग आपण थर्ड एक्झाम्पल बघणार आहे. Okay, now see the third example. Third, two buildings are facing each other on a road of width 12 meter from the top of the first building which is 10 meter high, the angle of elevation of the top of the second is 60 degree. What is the height of the second building? What is the height of the second building? ओके, उदाहरण सोपं एकदम. काय काय दिले ते बघा एकदा आणि मग सुरू करूया आपण. टू बिल्डिंग्स आर फेसिंग इच अदर ऑन अ रोड ऑफ विथ 12 मीटर. एक रस्ता आहे. ओके, समजा AB हा एक रस्ता आहे आणि त्याची विड्थ आहे 12 मीटर. रोड आहे हा. ओके, त्याच्या दोन्ही साईडला दोन बिल्डिंग आहे. त्याच्यापैकी पहिली बिल्डिंग जी आहे ती 10 मीटर हाईटची आहे आणि द अँगल ऑफ इलेव्हेशन ऑफ द टॉप ऑफ द सेकंड इज फाउंड टू बी 60 डिग्री. अँगल ऑफ इलेव्हेशन या शब्दाचा अर्थ असा आहे इथे की जी सेकंड बिल्डिंग असेल ती मोठी असणार आहे, तरच खालून वर पाहावं लागेल ना पहिल्या बिल्डिंगकडून. ओके, मग ही फर्स्ट बिल्डिंग आहे आणि ही सेकंड आहे. हा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. आणि मग तो याच्याकडून इकडे पाहतोय. मग आता ABC आणि D तुम्ही कोणती नावं देऊ शकता, काय अडचण नाही. ओके, मग इथे ज्यावेळेस पाहणार आहे त्याची हॉरिझॉन्टल लाईन ही असणार आहे. हॉरिझॉन्टल लाईन आहे. मग आता काय काय दिलं ते बघू आपण. पहिल्या बिल्डिंगची हाईट आहे 10 मीटर आणि आपल्या दुसऱ्या बिल्डिंगची हाईट काढायची आहे आणि अँगल ऑफ इलेव्हेशन कितीचा आहे, 60 डिग्रीचा आहे. म्हणजे हा अँगल आहे 60 डिग्री. ओके, मग काय काय दिले बघा. विड्थ ऑफ रोड दॅट इज AB इज इक्वल टू 12 मीटर. नंतर हाईट ऑफ स्मॉल बिल्डिंग, ती आहे AD इज इक्वल टू 10 मीटर. आणि हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग किंवा बिग बिल्डिंग म्हटलं तरी चालेल. हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग म्हणजेच BC
हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ओके, मग आणि त्यानंतर अँगल ऑफ इलेव्हेशन देऊन ठेवलं आहे, म्हणजे थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. मला दोन्ही बिल्डिंग्स रोडला कशा असतील? परपेंडिक्युलर. बोथ बिल्डिंग्स आर परपेंडिक्युलर टू रोड. बोथ बिल्डिंग्स आर परपेंडिक्युलर टू रोड. दोन्ही बिल्डिंग रोडला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. तर मेजर्ड अँगल म्हटलं तरी चालतं, नाही म्हटलं तरी चालतं. ओके, नंतर इथे ही हॉरिझॉन्टल लाईन असणार आहे बघ, बरोबर आहे, म्हणजेच ही या बी सीला परपेंडिक्युलर असेल. अँड ड्रॉ डी ई परपेंडिक्युलर टू बी सी. परपेंडिक्युलर टू डी सी म्हणजे हा अँगल आणि हा अँगल 90. देअरफॉर अँगल DEC इज इक्वल टू अँगल DEB इज इक्वल टू 90 डिग्री. हे दोन्ही अँगल 90-90चे होणार आहे. ओके, मग आता आपण क्वाड्रिलॅटरल ABEDचा विचार करूया. इन क्वाड्रिलॅटरल ABED याच्यात काय विचार करतोय आपण? हा अँगल 90चा आहे, हा 90चा आहे, हा पण 90चा आहे. अँगल A इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू अँगल DEB इज इक्वल टू 90 डिग्री. आता क्वाड्रिलॅटरलच्या चारही अँगलची सम 360 असते आणि त्याच्यात तिघं जर 90चे असतील तर उरलेला चौथा सुद्धा आपोआप 90चा होणार आहे, म्हणजे कोणता? ADE. देअरफॉर अँगल ADE इज इक्वल टू 90 डिग्री. ADE हा 90चा झाला. आणि ज्या क्वाड्रिलॅटरलचे चारही अँगल 90चे असतात त्याला आपण काय म्हणतो? रेक्टँगल. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABED इज रेक्टँगल. तो काय असणार आहे? रेक्टँगल असणार आहे. आणि तो जर रेक्टँगल झाला तर त्याच्या अपोजिट साईड्स काय असणार आहे? कॉन्ग्रुअंट, म्हणजेच त्याच्या लेंथ कशा असणार आहे? सारख्या. AD इक्वल टू BE, AD इक्वल टू BE इक्वल टू 10 मीटर. आणि दुसरी पेयर AB इक्वल टू DE, AB इक्वल टू DE इक्वल टू 10 मीटर. आणि दोघांसाठी रिझन काय येणार? साइड्स, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल हे मिळालं. नंतर इन राईट अँगल, हे पण 12 मीटर आहे. मग इन राईट अँगल ट्रायंगल DEC. ठीक आहे, काम करा, तिकडे लिहिण्यापेक्षा आपण इथेच कंप्लीट करूया. हे लिहून घ्या तुम्ही, पूर्ण करा. व्हिडिओ पॉज करा एकदा आणि व्यवस्थित लिहा सगळं. ओके, इथला भाग थोडासा मी पुसतो. व्हिडिओ पॉज करून घ्या तुम्ही, पुढे पुसणार आहे मी ते. इथे लिहितो आता. इथे काय येणार आहे? इन राईट अँगल ट्रायंगल DEC त्याच्यामध्ये आपण वापरणार आहे. आता 60 डिग्रीसाठी ही साईड आणि ही साईड दोघांचा रेशो परत tan 60 डिग्री इज इक्वल टू CE अपॉन DE. CE अपॉन DE हे पुसतोय मी आता. इथे व्हॅल्यू टाकतो. आता tan 60 डिग्री किती असते किंमत त्याची? tan 60ची लगेच चार्टमध्ये बघा, √3, बरोबर आहे. देअरफॉर √3 इक्वल टू CE माहीत नाही आहे आणि DE 12 आहे. DE काय? 12 आहे. ओके, इकडचं पुस्तक आता. ओके, मग आता 12 इकडे आणा. देअरफॉर 12√3 इक्वल टू CE. 12√3 इक्वल टू CE. आता तुम्ही √3ची किंमत काढून घेतली तरी चालेल किंवा असंच ठेवलं तरी चालेल. डायरेक्ट
पुढची बी सीची व्हॅल्यू काढताना ते ॲड होणार आहे. पण आपण एक काम करू, 12√3ची किंमत काढून घेऊ. इथे काय 12 इंटू 1.73, √3ची किंमत असते 1.73 इज इक्वल टू CE. देअरफॉर CE इज इक्वल टू 12, 12 36, 3 12 7 84, 3 87, 8 12 1 12 8 20, 20.76 मीटर हा CE मिळाला. आपल्याला ॲक्च्युली काय काढायचे, BC काढायचे. मग BC इक्वल टू BE प्लस CE, BE प्लस CE. देअरफॉर BC इक्वल टू BE आहे 10 मीटर प्लस 20.73. देअरफॉर BC इक्वल टू 10 आणि 20चे ॲडिशन 30.76 मीटर. म्हणजे पूर्ण वाक्यात येणार द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग इज height of the second building is 30.76 meter. 30.76 मीटर. आणि समजा तुम्ही त्याची किंमत नाही टाकली तर इथे हे आलं असतं 10 प्लस 12√3, तेवढंच तसंच ठेवावं लागलं असतं. पण त्यापेक्षा आपल्याला माहीत आहे व्हॅल्यू √3ची, तर आपण या पद्धतीने जाऊया. ओके, व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा, मग चौथं एक्झाम्पल पाहूया. Okay, now see the fourth example. Okay, now see the example number 4. Two poles of heights two poles of heights 18 meter and 7 meter are erected on a ground. The length of the wire fastened at their tops in 22 meter find the angle made by the wire with the horizontal. ओके, काय जरा समजून घ्या व्यवस्थित. Two poles of height 18 meter and 7 meter are erected on a ground. ओके, दोन पोल आहेत. ओके, मग आता दोन पोल्स आहेत, बरोबर आहे. मग समजा हा एक मोठा पोल आहे आणि हा सेकंड पोल आहे. दोघं एकमेकाच्या अपोजिट आहे, फेसिंग आहे एकमेकाला. नंतर आपण समजा इथे नाव देऊन टाकू P, Q, R आणि S. याची हाईट आहे 18 मीटर आणि याची आहे 7 मीटर. आर इरेक्टेड ऑन अ ग्राउंड
द लेंथ ऑफ द वायर इज फास्टन ॲट देअर टॉप्स इन 22 मीटर. टॉप्स इन नाही येते, ईज पाहिजे खरं तर, इन ऐवजी ईज आहे. पुस्तकात थोडंसं करेक्शन येते, इज 22 मीटर. मग त्यांच्या टॉपला, याचा टॉप आणि याचा टॉप हे दोन्ही एकमेकाला कनेक्ट केले तर ही जी वायर जोडली आहे ती आहे 22 मीटर. पुढे फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. ओके, आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी समजा आपण एक परपेंडिक्युलर टाकला इथे आणि इथे नाव दिलं त्याला टी समजा. ओके, मग हे दोन्ही पोल जमिनीला परपेंडिक्युलर असतील. जमिनीला काय असणार आहे? परपेंडिक्युलर असणार आहेत. आता आपण जर विचार केला तर बघा, बोथ पोल्स किंवा जे दिले ते एकदा लिहून घेऊ. काय काय दिलंय? हाईट ऑफ बिग पोल, हाईट ऑफ बिग पोल that is PQ is equal to 18 मीटर. नंतर हाईट ऑफ स्मॉल पोल, हाईट ऑफ स्मॉल पोल that is SR is equal to 7 मीटर. ओके, आणि PS त्या टॉपमधलं डिस्टन्स बिटवीन टॉप्स, त्यांच्या टॉपमधलं डिस्टन्स आहे PS इज इक्वल टू 22 मीटर. आणि आपल्याला काढायचं आहे अँगल मेड विथ द हॉरिझॉन्टल, म्हणजे थिटा काढायचं आहे थोडक्यात. थिटा इज इक्वल टू व्हॉट? मग आता बोथ पोल्स आर परपेंडिक्युलर टू ग्राउंड, बोथ पोल्स आर परपेंडिक्युलर टू ग्राउंड, दोन्ही ग्राउंडला परपेंडिक्युलर असतील. देअरफॉर अँगल Q इक्वल टू R इज इक्वल टू 90 डिग्री. नंतर इथून एक परपेंडिक्युलर टाका. ड्रॉ ST परपेंडिक्युलर टू PQ. ST PQला परपेंडिक्युलर करा. म्हणजेच काय, इथे जे दोन अँगल तयार होत आहेत QTS, अँगल QTS इक्वल टू अँगल PTS इज इक्वल टू 90 डिग्री. हे दोन्ही अँगल त्या ठिकाणी 90चे असतील. परत क्वाड्रिलॅटरल TQRS मध्ये, इन क्वाड्रिलॅटरल TQRS अँगल Q इक्वल टू अँगल R इक्वल टू अँगल QTS इज इक्वल टू 90. मग तीन अँगल 90चे असेल तर हा चौथा सुद्धा 90चा. देअरफॉर अँगल TSR इज इक्वल टू 90. देअरफॉर quadrilateral TQRS is a rectangle. तो काय असणार आहे? रेक्टँगल असणार आहे. म्हणजेच परत त्याचे अपोजिट साइड्स. देअरफॉर QT इज इक्वल टू RS इज इक्वल टू 7 मीटर. आणि रिझन, अपोजिट साइड्स ऑफ a rectangle, अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल. मग ही साइड 7 आली तर ही सुद्धा 7. आता आपण त्याच्यावरून PT काढू शकतो. PT इज इक्वल टू पूर्ण PQ मायनस QT. देअरफॉर PT इक्वल टू PQ पूर्ण आहे 18 मधून 7 गेले, इज इक्वल टू 11 मीटर. म्हणजे PT हे आपल्याला 11 मीटर मिळाले. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जो अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल, म्हणजे ॲक्च्युली इथे ही हॉरिझॉन्टल लाईन असणार आहे. ओके, इथे जो अँगल तयार होणार आहे तो थिटा, आणि इथे जर ही इकडे कन्सिडर केली तर इथे हा अँगल हा सुद्धा या हॉरिझॉन्टल बरोबर तयार होणार आहे, म्हणजे तो सुद्धा थिटा. हा थिटा अँगल आपल्याला काढायचा आहे. मग जर आपण याचा विचार केला तर इन राईट अँगल ट्रायंगल PTS, त्याच्यामध्ये आपण विचार करतोय
हा थीटा म्हणजे याचं कोणतं गुणोत्तर घेतलं तर आपल्याला पाहिजे ती हे मिळू शकतं. आता इथे लक्षात घ्या, ही टीएस आपल्याला माहित नाहीये, आपल्याला पीटी माहित आहे आणि पीएस माहित आहे. मग अपोजिट माहित आहे आणि हायपोटेनस माहित आहे. मग अपोजिट आणि हायपोटेनस म्हणजे साईनचा रेशो. मग साईन थीटा, सॉरी साईन 30 नाही तर साईन थीटा, साईन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड पीटी अपॉन पीएस, पीटी अपॉन पीएस. मग आता व्हॅल्यू पुटअप करूया. साईन थीटा इज इक्वल टू पीटी आहे आपल्याकडे 11 आणि पीएस आहे 22. देअरफॉर साईन थीटा इज इक्वल टू 1/2. पण साईनच्या कुठल्या अँगलसाठी व्हॅल्यू 1/2 असते त्या चार्टमध्ये बघावं लागेल आपल्याला. आता साईन 30 कुठे असते, साईन 30. बट साईन 30 डिग्री इज इक्वल टू 1/2 म्हणजेच काय, थीटाची व्हॅल्यू 30. थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. आणि हा थीटा काय नेमका, तर द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल इज 30 डिग्री. शेवटचं उत्तर तुम्हाला ते लिहावं लागणार आहे. काय, द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. ते शेवटी लिहून टाका, कधी जागा असेल तर लिहूया आपण खाली. द अँगल मेड बाय द वायर, अँगल मेड बाय द वायर with horizontal is 30 डिग्री. या पद्धतीने आपल्याला हे सगळं कंप्लीट करावं लागेल. व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित लिहून घ्या. ओके, या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 6.2चे 4 एक्झाम्पल कंप्लीट केले. यातले अजून 2 राहिलेत. यातले हे 2 आणि पुढचा जो प्रॉब्लेम सेट आहे त्यातले काही असे म्हणून पुढचं लेक्चर आपण घेणार आहे. तिथे आपण आज थांबतोय. तर व्यवस्थित लिहून घ्या, त्याचा सराव करा आणि एक्झाम्पल मोठं वाटत जरी असलं तर आपण स्टेप बाय स्टेप गेलं तर काही अडचण नाही. तुम्हाला जर माझं टीचिंग आवडलं असेल आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी अगोदर केलं असेल त्यांनी परत करण्याची गरज नाही आहे. थँक्यू.